हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश. या सब्जेक्टमध्ये आपण टॉपिक पाहत होतो पेन फ्रेंड. पेन फ्रेंड यातले पेन फ्रेंडचं प्रोफाईल, इंट्रोडक्शन, नंतर एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन, हे जे स्टेप बाय स्टेप आहे ते आपण लर्न केलेले. आज या ठिकाणी काही लेटर्स लर्न करायचे. मग क्वेश्चन आहे, रीड द फॉलोइंग लेटर्स अँड एक्सप्रेशन केअरफुली, यूज देम टू राईट युअर ओन लेटर्स. खाली पत्रे व वाक्य लक्षपूर्वक वाचा. खाली त्यांनी लेटर दिलेले आहे आणि काही वाक्य दिलेले आहे, ते लक्षपूर्वक वाचायचे. तुम्ही स्वतःच्या मैत्रिणीला स्वतःची पत्रे लिहिताना त्याचा उपयोग करा. ज्यावेळेस तुम्ही स्वतः एखादी लेटर लिहा त्यावेळेस हे वर्ड त्या ठिकाणी यूज करू शकता. मग या ठिकाणी फर्स्ट लेटर दिलेले सम स्पेसिमन लेटर्स. मग या लेटरमध्ये सुरुवातीला राईट साईडला आपल्या नोटबुकचे पेज असतं, त्या पेजच्या राईट साईडला डेट लिहायची. तुम्ही जर आज पत्र लिहिणार असाल तर या ठिकाणी आजची डेट त्या ठिकाणी राईट डाऊन करायची. त्यानंतर इथे लिहायचं डिअर. मग इथं तुम्ही तुमच्या मित्राचं नाव लिहायचं. डिअर अनिकेत, हाऊ आर यू, आय होप यू आर फाईन. मग त्या ठिकाणी आता पत्र लिहायला सुरुवात करायची. हाऊ आर यू, तू कसा आहेस. आय होप यू आर फाईन, मला आशा आहे की तू खूप छान आहेस. थँक्यू सो मच फॉर बिईंग माय पेन फ्रेंड्स. सुरुवातीला मी तुझे आभार मानते की तू माझा पेन फ्रेंड बनण्यासाठी तयार झालास. आय वॉन्ट टू टेल यू अबाउट अ सुपर मूव्ही. या ठिकाणी मी तुला एक सुपर मूव्हीबद्दल सांगत आहे. इट इज कॉल्ड. मग या ठिकाणी त्या मूव्हीचं नाव लिहायचं. मग मूव्हीचं नाव या ठिकाणी तुम्ही क्रिश टाकू शकतात. सॉ इट लास्ट वीक. गेल्या आठवड्यामध्येच मी ती मूव्ही या ठिकाणी पाहिली होती. यू मस्ट सी इट. तू सुद्धा ती मूव्ही पहा. आय एम शुअर यू विल लाईक इट. आणि मला खात्री आहे की जशी ती मूव्ही मला आवडली तशीच ती तुलासुद्धा आवडेल. हाऊ इज एव्हरीवन इन युअर फॅमिली. तुझ्या फॅमिलीत सर्वजण कसे आहेत. गिव्ह माय रिगार्ड टू युअर पॅरेंट्स. आणि तुझ्या आईवडिलांना माझा नमस्कार. युअर फ्रेंड्स. या ठिकाणी आपलं नाव लिहायचं. मग इथं हा एक स्क्वेअर दिलेला आहे, हा एक स्क्वेअर आहे आणि इथं एक स्क्वेअर आहे. तर या 3 ठिकाणी आपल्याला वर्ड हे त्या ठिकाणी टाकायचे आहेत. मग इथं सुपर मूव्ही टाकलं. मग त्या सुपर मूव्हीचं नाव इथं लिहायचं आणि या ठिकाणी सुपर मूव्ही तुम्ही पाहिली म्हणून हा वर्ड सी या ठिकाणी यूज करायचा. त्याचप्रमाणे इथं आपण अजून अदर वर्ड्स या ठिकाणी टाकू शकतो. मग कोणकोणते टाकू शकतो हे त्यांनी दिलेले. अ व्हेरी गुड प्रोग्राम. या सुपर मूव्हीच्या जागेवर अ व्हेरी गुड प्रोग्राम हा वर्ड टाकू शकतात. किंवा अ वंडरफुल बुक हेही टाकू शकतात. किंवा अ लवली पोएम हे टाकू शकता. किंवा ॲन इंटरेस्टिंग स्टोरी हे वर्ड या ठिकाणी टाकू शकता. म्हणजे 1, 2, 3, 4 या चारपैकी कोणताही एक वर्ड इथं टाकायचा आणि मग त्याच्याशी रिलेटेड हा कॉलम आणि हा कॉलम या ठिकाणी फिलअप करायचा आहे. मग या ठिकाणी मी माझ्या नोटबुकमध्ये वरचा फर्स्ट वर्ड यूज करून फर्स्ट वर्ड या ठिकाणी राईट डाऊन केला आणि मग या ठिकाणी जे वर्ड आहे ते चेंजेस करून इथं मी राईट डाऊन केलेले आहे. मग ते तुम्ही माझ्या नोटबुकमध्ये पाहू शकता. हे बघा, सम स्पेसिमन लेटर, डेट 24/12/2020. आज लिहिले म्हणून आजची डेट टाकायची. डिअर समर्थ, हाऊ आर यू, तू कसा आहे. आय होप यू आर फाईन, तू छान आहेस अशी मला आशा आहे. थँक्यू सो मच फॉर बिईंग माय पेन फ्रेंड्स. तू माझा पेन फ्रेंड बनण्यासाठी तयार झाला म्हणून त्याबद्दल आभारी आहे. आय वॉन्ट टू टेल यू अबाउट अ व्हेरी गुड प्रोग्राम. मला तुला एक छानशा प्रोग्रामबद्दल माहिती द्यायची किंवा सांगायचं आहे. इट इज कॉल्ड बालवीर. त्या प्रोग्रामला काय म्हणतात, बालवीर. सॉ इट लास्ट वीक. गेल्या आठवड्यामध्येच मी तो प्रोग्राम पाहिला होता. यू मस्ट सी इट. माझी इच्छा आहे की तो प्रोग्राम तू पण पाहावा. आय एम शुअर यू विल लाईक इट. मला खात्री आहे की जसा तो प्रोग्राम मला आवडला तसाच तो प्रोग्राम पाहायला तुला पण आवडेल. हाऊ इज एव्हरीवन इन युअर फॅमिली. तुझ्या फॅमिलीमध्ये सर्वजण कसे आहेत. गिव्ह माय रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स. तुझ्या आईवडिलांना माझा नमस्कार. युअर फ्रेंड्स कलश. या ठिकाणी आपल्या स्वतःचं नाव लिहायचं.
युअर फ्रेंड कलश, इथं आपलं स्वतःचं नाव लिहायचं. अशा प्रकारे हे लेटर या ठिकाणी आपण राईट डाऊन करायचं. डिअर नंतर मित्राचं नाव लिहायचं आणि खाली युअर फ्रेंड या ठिकाणी आपलं स्वतःचं नाव लिहायचं. तर अशा प्रकारे हे लेटर या ठिकाणी तयार करायचं आहे. मग त्यानंतर नेक्स्ट लेटर आहे, इथं डेट टाकायची आजची. डिअर मित्राचं नाव टाकायचं. थँक्यू फॉर युअर लेटर अँड फॉर टेलिंग मी अबाउट द मूव्ही क्रिश. या ठिकाणी मी एका मूव्हीबद्दल तुला सांगत आहे आणि त्या मूव्हीचं नाव आहे क्रिश. नेक्स्ट वीक विल हॅव जोक टेलिंग कॉम्पिटिशन इन आवर क्लास. पुढच्या आठवड्यामध्ये आमच्या क्लासमध्ये जोक्स टेलिंग कॉम्पिटिशन होणार आहे. कॅन यू सजेस्ट अ गुड जोक. तर तू मला एखादी छानसा जोक सजेस्ट करशील का, एखादी छानसा जोक सांगशील का की जो मी त्या कॉम्पिटिशनमध्ये सांगू शकेल. प्लीज राईट अगेन सून. तर तो मला लवकरात लवकर लिहून पाठव. रिगार्ड टू युअर पेरेंट्स. आईवडिलांना नमस्कार. अँड लव टू युअर ब्रदर. आणि लहान भावाला प्रेम. युअर्स इथं लिहायचं आपल्या मित्राचं नाव, म्हणजे स्वतःचं नाव लिहायचं. वरती मित्राचं लिहायचं आणि इथं स्वतःचं लिहायचं. आणि अशा प्रकारे हे लेटर या ठिकाणी फिलअप करायचं आहे. या ठिकाणी हे मूव्ही दिलेले, या मूव्हीच्या जागेवर तुम्ही प्रोग्राम लिहू शकता, बुक हे वर्ड लिहू शकतात, स्टोरीज टेलिंग कॉम्पिटिशन किंवा रेसिटेशन कॉम्पिटिशन असे वर्ड या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात. आणि त्या वर्डप्रमाणे इथं आपल्याला नेक्स्ट वर्ड हा त्या ठिकाणी टाकायचा असतो. इथं प्रोग्राम लिहिलं तर इथं प्रोग्रामचं नाव लिहायचं. इथं स्टोरी लिहिलं तर इथं स्टोरीचं नाव लिहायचं. इथं पोएम लिहिलं तर इथं पोएमचं नाव लिहायचं. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी इथं लेटर या ठिकाणी राईट डाऊन करायचं. सम यूजफुल एक्सप्रेशन. मग काही एक्सप्रेशन आहेत की जे आपण यूज करू शकतो लेटरमध्ये. मग कोणकोणते? गिव्ह माय लव्ह टू युअर लिटल सिस्टर अँड ब्रदर. जे लहान भाऊ बहीण असतात त्यांच्यासाठी आपल्याला प्रेम हे त्या ठिकाणी लिहायचं असतं. गिव्ह माय रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स द एल्डर इन युअर फॅमिली. त्याचप्रमाणे जे मोठे व्यक्ती असतात, आई वडील, आजी आजोबा, यांच्यासाठी आपल्याला नमस्कार हे वर्ड या ठिकाणी लिहायचे असतात. म्हणून गिव्ह माय रिगार्ड्स हे वर्ड त्या ठिकाणी राईट डाऊन करायचे. त्यानंतर विथ रिगार्ड्स, विथ लॉट्स ऑफ, युअर सिन्सिअरली, लव, सी यू सून, युअर्स लविंगली, युअर ट्रूली. अशा प्रकारे हे वर्ड त्या ठिकाणी लिहायचे असतात. मग तुझाच प्रेमळ किंवा तुझीच प्रेमळ असं त्या ठिकाणी लिहायचं असतं. अशा प्रकारे हे वर्ड वापरून आपण लेटरमध्ये हे एक्सप्रेशन वर्ड्स या ठिकाणी यूज करू शकतो. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.